जोर करा, बाहेरून कुणी बैलाला हात लावू नये, जोडी फेल करण्यात येईल याची दक्षता घ्या. आणि या बैलजोडीवर जाती म्हणून काम करतोय तो सिरियल फर्नांडिस गावनाळा आणि त्याला साथ देत आहेत. अतिशय सुंदर वेगाने सुंदर असा साथ सुटला या मैदानाचा. माझी 1 नंबरची जोडी 1 मिनिट 1 सेकंदात आली आणि 2 नंबरची जोडी 1 मिनिट 2 सेकंदात आली. ओके. आणि त्यानंतर तुझ्या बैलजोडीचं नाव काय आहे? त्या माझ्या 1 नंबरची आलेली बैलजोडी आहे ती रामा आणि लक्ष्या आणि 2 नंबरला आलेले थैमान आणि भारत. नमस्कार मंडळी, मी ऋषित चव्हाण तुमचं स्वागत करतो माळूच्या नावाच्या चव्हाणच्या नावाने. हे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असणारे तळगाव या गावामध्ये. तिथे बैलगाडा दौड स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असणार आहे. तर ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत तळगाव गावामध्ये. तर ना ह्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस असणार आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर. ती कोणाला भेटते आहे ना ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि बैलगाडा दौड स्पर्धा कशा प्रकारे असणार आहे ना ती पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण ना त्या स्पॉटकडे पोचलेलो आहोत जिथे बैलगाडा दौड स्पर्धा आहे ना तिथे. आणि इथूनच ना ही जी वाट आहे ती तिथे पोचते त्या मंडपापर्यंत. आणि इथे हा एंड पॉईंट आहे. आणि तुम्ही जे पाहताय ना रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे गाड्या वगैरे पार्क वगैरे लोकांनी केलेले आहेत. म्हणजे जे बैलगाडा प्रेमी आहेत ना बैलगाडा दौड स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत. तर आता आपण तिथे जाऊया आणि ही बैलगाडा दौड स्पर्धा कशा प्रकारे होते ना ते पाहूया. चला. या ठिकाणी चालू आहे स्पर्धा आणि बरोबर त्याच्या समोरच ना इथे दुकानं लागलेली आहेत. ती इथे आहेत ती म्हणजे थंडाची दुकानं आहेत, ज्यूसची दुकानं आहेत, आईस्क्रीमची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याच्या बरोबर बाजूला आहे ते म्हणजे मंचुरियनचं दुकान आहे. आणि थोडंसं पुढे गेलं ना म्हणजे बैलांना ज्या ज्या गोष्टी लागतात ना कासरा म्हणा, ते घुंगूर म्हणा, त्यानंतर गुलाल म्हणा, जे कापड म्हणा, जे काय गोष्टी लागतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आतमधलं मला काय माहिती नाही पण ह्या गोष्टीचं दुकान इथे आपल्याला आहे. त्यानंतर पाणी बॉटल, लिंबू सरबत, त्यानंतर मंचुरियनचं दुकान अशी ठिकठिकाणी इथे दुकानं लागलेली आहेत. आणि ह्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटत आहे ते म्हणजे बैलगाडा दौड स्पर्धा. आणि इथे भरपूर लांबून इथे बैल आलेले आहेत या बैलगाडा दौड स्पर्धेसाठी. या बैलानं अनेक मैदानं 3 फेऱ्या गाजवली. असा मॅगी मैदानात येतोय. पहिलं सारथपर्यंतचं मैदान आहे. बाळकाची इच्छा आहे. कणकवली परवाची नवीन खरेदी झाली आणि नवीन खरेदी आजच्या तळगाव मैदानात पाहण्यासाठी सज्ज झाली. असा मॅगी आणि सोन्या येतो. मॅगी आणि सोन्या या गाडीवर
काम करतोय तो रामजी ठाकूर. ज्या बैलाला असा सर्वांची खरेदी करा असा डावीला सोडा पडतोय आणि त्याच्या जोडीला उजवीला पडतोय तेगे आणि दत्तार करण्याचा कौशल्य पडायला लागलं. असा हा पीआयपी 1 मिनिट 4 सेकंद 29 पॉइंट 30 उठतो. जळगाव पारदर्शक मैदान आणि या मैदानाचा 31 वळा आणि या पैजोडीवर स्वतः मला नाही. त्याच्या तर पहिल्यावरची विराजमान इलेक्ट्रिकल 2 व्हीलरचा विदाउट जीएसटीचा वारकरी तो ठरतोय. सगळ्याच्या अतिशय सुंदर बाधा वेगाने सुटलेली बैलजोडी बनती नाही नावेली यांची आणि स्वतः मालक जाती अतिशय सुंदर होळी लोक प्रसन्न नावेली नाव रावला. जरा रायफलात जोर करा. बाहेरून कुणी बैलाला हात लावू नये. जोडी फेल करण्यात येईल याची दक्षता घ्या. जरा जोर करा. सिटी घड्याळ आणि इथे मंडळाचा निर्णय आलेला आहे. तुमच्या मंडळाच्या पाण्यावरून परंतु गाडी बाहेर गेली. बाहेर गेलेली आहे त्यामुळे त्याला पुन्हा चान्स दिला जाणार नाही. त्याची गाडी मालकाने नोंद घ्यायची आहे. अभिषेक वाटवे गाडी मालक यांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा या गाडीला चान्स मंडळाच्या म्हणण्यानुसार आटोकाट प्रयत्न करून या स्पर्धेमध्ये आपली जोडी कशी नंबर मध्ये राहील याचाही प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर टप्प्यापर्यंत येतो. उजिया तो कात्र हातात धर डायार फटके घाल. अतिशय सुंदर 1 मिनिट 44 सेकंद 75 पॉइंट आणि या बैलजोडीवर जाती म्हणून काम करतोय तो सिरियल फर्नांडिस गावनाळा आणि स्वतः जागा टाकून त्याला साथ देत आहे. अतिशय सुंदर वेगाने आणि रसिका प्रेक्षकांनी बाजूला राहायचे आहे. अतिशय सुंदर जरा जोर करा दादा ठाकूर स्वतः मालक सिरियल फर्नांडिस यांना साथ देत आहे. अतिशय सुंदर पवार आणि प्रशांत
आणि आता मैदानामध्ये बसलेले साई प्रसाद मोडा कणकवली यांची बैलजोडी. जरा जोर करा डाया बैलावरतून जरा जोर करा. अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. सिट्टी कात्रे सुंदर असा साज सुटला या मैदानाचा. डावीला सुंदर आणि उजवीला चक्कर देतोय सुभाष पटेल कुसाळकरांचं. सुभाष पटेल एक मिनिट 3 सेकंद 85 पॉईंट. 1 मिनिट 3 सेकंद आणि 85 पॉईंट. वाजता उत्तर पावसाळ्यात अरे रत्नागिरी पाली म्हटल्यानंतर पालीचा गणपती मंडळी आता या ठिकाणी आपण गर्दी पाहताय ना, तर ही बैलजोडी आहे ना ती 55 सेकंदामध्ये पोचलेली आहे हे बघा. आणि इथे पब्लिक गोळा झालेले आहे किती बैलगाडीच्या बरोबर एक फोटो काढण्यासाठी. 55 सेकंदात 58 सेकंद होता आणि त्याचा टायमिंग मोडलेला आहे 3 सेकंद कमी करून, म्हणजे 55 सेकंदामध्ये ही बैलगाडी पोचलेली आहे. त्यासाठी भरपूर गर्दी जमलेली पाहिजे. या ठिकाणी इथे बैल बांधण्यात आलेले आहेत. तुफान 58 सेकंदांनी 9 पॉईंट फटाडी बनवला. गाडी मालकाचा त्यावरती बसला बरपणी नाव धूरकरांचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. आता यानंतर 10 बैलगाड्या 10 बैलगाड्या कार्यतत्पर आहे. प्रामाणिकपणा हा त्यांचा प्रमुख पैलू आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खरं तर महाराष्ट्राच्या पंचांचा फार मोठा लौकिक आहे. त्यामुळे लक्ष्यबाबा आणि निवडण्याचे
छोटी झाली असा डावीला राजू पुणेकरांचा पहिला आणि त्याच्या जोडीला उजवीला हरणारा असा डावीला सुंदर अशी बागाची गाडी पाहून आता घरचा साथ प्रशांत आणि प्रशांत 1 मिनिट 3 सेकंद 09 पॉइंट. गाडी क्रमांक किती आहे? पळणारी गाडी क्रमांक किती? गाडी क्रमांक फक्त सांगा. रामेश्वर मित्र सर्व जळगावच्या मैदानाचा सुंदर असा शेवटच्या 4 गाड्यांनी 4 गाड्यांच्या मध्ये लढवायचा शेवटच्या पेंटे बैलाचे मालक आळवे यांच्याकडून 1000 रुपये मंडळासाठी आलेले आहेत. आताची गाडी धावली आहे त्याची मिनिटं आहेत 1 मिनिट 10 सेकंद 18 पॉइंट. आत्ता गाडी धावणार आहे. आत्ताची गाडी धावणार आहे त्याचा नंबर आहे 59 59. आताची गाडी धावली त्याचा नंबर आहे 60. याच्या आधी गाडी किती नंबर? सुंदर असा या मैदानाचा 61 सुट्ट्या तरी सज्जा प्रशांत पोझिशन राहू दे. बाहेर जातो बाहेर गेली सुंदर असा
लक्ष्मणराव आता किती वेळा परतीचा प्रवास केल्याने थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. ही शेवटची बैलगाडी आहे आणि त्याची नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आली बैलगाडी? कणकवली तालुक्यातून बावशीगाव. आणि तुमच्या गाडीचा टायमिंग किती होता? टायमिंग आहे 1:06. 1 मिनिट 6 सेकंद. 1 मिनिट 6 सेकंद. हा. आपल्याकडे ना आता या स्पर्धेमध्ये पहिला नंबर पटकवलेला आहे तो म्हणजे ह्या बैलजोडीने, म्हणजे 55 सेकंदामध्ये ही आलेली आहे. आणि दादा नमस्कार, आपलं नाव काय? रोहित वीरेंद्र सावंत. आणि कुठून आलात आपण? पाली रत्नागिरी. ओके. आणि आपल्या बैलगाड्यांचं नाव काय आहे? हा सरदार, तो रामा. आपल्यासोबत ना आपला एक मित्र आहे. तर मित्र तुझं नाव काय? निशाद निलेश गावडे. आणि किती मिनिटात तुझी बैलजोडी आली? माझी 1 नंबरची जोडी 1 मिनिट 1 सेकंदात आली आणि 2 नंबरची जोडी 1 मिनिट 2 सेकंदात आली. ओके. आणि त्यानंतर तुझ्या बैलजोडीचं नाव काय आहे त्या? माझ्या 1 नंबरची आलेली बैल जोडी आहे ती रामा आणि लक्ष्या आणि 2 नंबरला आलेले थैमान आणि भारत. ओके. आणि हे सगळे जे आहेत ते बैल तुझ्याच कडेकडचे आहेत का? होय, माझ्या घरचे बैल आहे सगळे. तर सगळ्यांनी सगळ्यांसाठी एकच सांगायचं होतं, काही लोकांची आमच्या बैलाला खूप नावं ठेवली होती, तर त्यांच्यासाठी एकच सांगत होतो, हॅशटॅग आम्ही आता कमबॅक केलेला आहे आणि लवकरच सगळ्यांना एक आम्ही मोठा धप्पा देणार आहोत. आपल्याकडे ना अशी अजून एक बैलजोडी आहे, ती सुद्धा इथे नंबरात आलेली आहे. तर नमस्कार काका, आपलं नाव काय? सुनील वसंत सावंत, असरोडी. आणि तुम्ही किती मिनिटं झाली तुम्ही आली बैलगाडी? 1 मिनिट 7 सेकंद. आणि ह्या बैलगाड्यांची नावं काय तुमच्या? शिवा आणि शंभू. ओके. तुमचं मनापासून अभिनंदन. आपल्यासोबत अजून एक बैलजोडी आहे. नमस्कार दादा, आपलं नाव काय? राजू बागवे. आणि किती मिनिटात आपली बैलजोडी आली? 1 मिनिट 4 सेकंद. तुमच्या बैलांची नावं काय आहेत दादा? हरण्या आणि बैजा. हरण्या आणि बैजा. खूप खूप अभिनंदन दादा या ठिकाणी आल्याबद्दल आणि ही स्पर्धा जिंकल्याबद्दल. या ठिकाणी ही पण बैलगाडी जिंकलेली आहे. आणि नमस्कार दादा, आपलं नाव काय? निखिल उमाकांत वाळके. कुठून आलात आपण? आम्ही राठिवडे गावातून आलो, गावठणवाडी. आपल्या बैलांची नावं काय आहेत? याचं नाव आहे राजा आणि याचं नाव आहे बादल. तर हे राजा आणि बादल नावाचे 2 बैल आहेत ना, ते किती मिनिटात आलेले आहेत या 1 मिनिट स्पर्धेसाठी? 7 सेकंद. 1 मिनिट 7 सेकंद 32 पॉईंट. 32 पॉईंट. या ठिकाणी ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन. आणि एक हा गुलाल आम्ही यांना समर्पित करतोय, कारण यांच्यामुळे राजू बागवे आणि राजा बैलाला, कारण यांच्यामुळे आमचा गुलाल होऊ शकला. त्यामुळे खूप खूप आभार, धन्यवाद. आपल्यासोबत ना चंद्रकांत वाटवे यांचा बैल आहे. त्यांचं बैलाचं नाव काय का? बबल्या. आणि या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये हे सुद्धा उतरलेले आहेत. आणि जिथे पण आपल्या सिंधुदुर्गामध्ये असू देत किंवा कुठे पण कुठच्या क्षेत्रामध्ये असू देत, त्या ठिकाणी यांचा बैल हा बैलगाडा शर्यतीमध्ये पळतो. तर आजच्या दिवशी तुमचा हा बैल किती मिनिटामध्ये पळला? 1 मिनिट 4 सेकंदात जाऊन आला. काय झालं, जरा तिथे मध्ये लोक आली, त्याच्यामुळे बैल जरा बाहेर गेला, त्याच्यामुळे गाडी फॉल्ट ठरली, म्हणून पुन्हा झुपला दुसऱ्या बैलाबरोबर. 1 मिनिट 4 सेकंदात जाऊन आला. 1 मिनिट 4 सेकंदामध्ये ह्यांचा बैल हा शर्यतीमध्ये पळला, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. तर हा बैल आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी या स्पर्धेमध्ये असतो, पण अजूनपर्यंत ह्या बैलाने कुठे कुठे गुलाल उधळला आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, नेसरी सगळ्या शर्यतीमध्ये त्याने भाग घेऊन त्याला गुलाल मिळालेला आहे. ह्याच्याबरोबर संगतीला निजाम असतो, तो आता घरी आहे, कारण तो या मैदानाला चालत नाही, कारण एक तोणी जाण्याचं असल्यामुळे तो परतून येणार नाही, म्हणून त्याला आणला नाही, म्हणून दुसरा झुपला होता. खरंच काका तुमचे मनापासून अभिनंदन. आणि
मंडळी, आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आता बरोबर वाजलेले आहेत ते म्हणजे संध्याकाळचे 6:30 वाजता या ठिकाणच्या बैलगाडा शर्यती इथे संपलेल्या आहेत आणि आता आपण आपल्या घरी चाललेलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की तुम्ही 55 सेकंदामधली बैलगाडी ही राज्यस्तरावर म्हणजेच पहिली आलेली आहे. त्याला बक्षीस वगैरे दिलेलं आहे आणि त्याला भेटलेलं आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर भेटली आणि खूप भारी वाटलं. आपल्या या ठिकाणी येऊन ती पाली रत्नागिरी या साईडची ती बैलगाडी होती आणि खूप खूप अभिनंदन त्यांचे. आणि हा होता छोटासा व्हिडिओ बैलगाडी दौड स्पर्धेचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.